चिखल भयंकर होतो आणि इकडे साधारणतः कस्टमर पण येते, त्यांना पण फार त्रास होतो. पावसामुळे किचड होतो, पण महानगरपालिका व्यवस्था करते. महत्त्वाची गोष्ट जे गुरे जनावरे जे खुले आहेत त्याचा त्रास आहे. मला त्रास हे आहे का किचड लगीत होते, वास येते आणि आमची मागणी आहे कॉर्पोरेशनमध्ये आम्हाला सिमेंट रोड करून द्या. नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना शहरातील एका महत्त्वाच्या व्यापारी परिसराची अवस्था मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षाची जणू साक्ष देताना दिसते. हे ठिकाण आहे नागपूरचं कॉटन मार्केट. पावसाळा सुरू झालं की इथं व्यापार करण्यापेक्षा आणि खरेदी करण्यापेक्षा चिखलातून वाट काढणं हेच मोठं आव्हान बनतंय. पावसाचं पाणी साचतं, त्यातून चिखल तयार होतो आणि याच चिखलातून ग्राहक आणि व्यापाऱ्यांना ये जा करावी लागते. एवढंच नाही, गटार लाईनची सुविधा नसल्याची तक्रार, साफसफाईचा अभाव आणि चिखलामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचंही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. नाही कसं आहे, हे जे मार्केट आहे गेल्या 100 वर्षाच्या अगोदरच्या काळापासून ते स्थायिक आहे. शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सर्वांना हे सोयीस्कर जाते. उपबाजार म्हणून याला घोषित केलेलं असल्यामुळे याला कोणी इथून हलवू शकत नाही. हे इतकंच जर सत्य आहे तर या ठिकाणी गव्हर्नमेंटनी पैसा घेतलेला आहे. नागपूर महानगरपालिकेने इथे यांना कमरे व्यवस्थित करून देण्याच्या, सगळ्या सोयी करून देण्याची, पण त्या सोयी अजून पण त्यांना मिळालेल्या नाही. सर्वांग दृष्टीने विचार केला तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मध्यभागी असल्यामुळे इथे एकदम सोयीचं जातं. कळमना मार्केट होलसेल मार्केट म्हणून तिकडे गेलेलं आहे, तर ते होलसेलवाले कुठेतरी माल घेऊन जो आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी जो विकतो त्यांच्यासाठी तो मार्केट ठीक आहे. पण ह्या शहराच्या मध्यभागी असल्यामुळे विविध क्षेत्रातून येणाऱ्या लोकांना हे सोयीचं आहे. इथे या सोयी यांनी करून दिल्या पाहिजे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथे पावसाच्या दिवसांमध्ये इतकी घाण असते की इथे येऊन जर भाजीपाला घेण्याचा विचार केला तर तो भाजीपाला पण घरी नेऊन खाऊ शकत नाही. अशा घाणीच्या वातावरणामध्ये सध्या या लोकांना भाजी विकावं लागते आणि सगळं करून घ्यावं लागतं. पाणी वगैरे दुकानाच्या आतमध्ये शिरलं तर माल खराब होण्याची पण शक्यता. अर्थातच, म्हणजे जर एखाद्या आता कमी जास्त असते जागा, त्या याच्यामध्ये जर पाणी त्या दुकानात गेलं आणि तिथे जर माल असेल तर कास्तकाराच्या मालाचं नुकसान होत आहे. आणि हे जे आता नवीन जे कॉम्प्लेक्स वगैरे मध्ये भाजी विक्रेतेचे वगैरे सुरू झालं त्याच्यामुळे तुमच्या याच्यावर काय असर पडतो? नाही, वेगवेगळ्या कॉम्प्लेक्समध्ये माल विकण्याचा वगैरे तेवढा काही फरक पडत नाही. शेवटी जो जिथे येणार तिथे येणार. काहीच लोक आहेत जे त्या मॉलमध्ये जाऊन माल खरेदी करतील किंवा काय, पण मोठमोठे हॉटेल्सचे व्यापारी आहे किंवा आणखी जे आहे हे सगळे इथूनच माल घेऊन जातात ना, त्यांना त्याच्या सोयीचं आहे. विशेष म्हणजे दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येक दुकानदाराकडून 10,500 रुपये घेण्यात आल्याचाही दावा व्यापाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मग सवाल असा, पैसे घेतले गेले तर सुविधा गेल्या कुठे? पावसाळ्यात चिखलामुळे ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणं अवघड होतंय. त्याचा थेट परिणाम व्यापारावरही होत असल्याचं व्यापारी सांगतात. यासोबतच परिसरात मोकाट जनावरांचाही वावर असल्याचं सांगण्यात येतं. आणि त्यातच चिखल, साचलेलं पाणी आणि कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी. यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती व्यापारी आणि नागरिकांकडून व्यक्त केली जाते. व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले जातात. व्यवसाय इथे वर्षानुवर्षे सुरू आहे. ग्राहकांचीही रोज मोठी वर्दळ आहे. मग प्रश्न एकच, कॉटन मार्केटला सुविधांचा कापूस कधी मिळणार आणि चिखलाचा हा प्रश्न कधी सुटणार? आता प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून होत आहे. महादेव अजबराव पुढे. किती वर्षापासून इथं व्यवसाय करता? 93 पासून. म्हणजे 30 वर्ष होऊन राहिले असते ना. इथं पावसाळ्यामध्ये जो किचड होतो त्याच्यामुळे काय अडचणी निर्माण होतात? खूप परेशानी होते. लोकांना जाले आले गाड्यांनी नेत परेशान राहते. आणि हे मोकाट जनावर जे पिकतात मुके जनावर आता कमी झाले, पण पहिले खूप होते. तुमच्या मालावर पावसाळ्यामध्ये जर माल संपून राहिला त्याच्या मालावर असर पडतो त्याच्यावर? माल तर दुकानात सडतेच म्हणा परिसरामध्ये, पण तो त्याचा काही असर नाही पडत. कॉर्पोरेशनवाले स्थायी दुकान देऊन म्हणून इथून काही पैसे वगैरे घेऊन गेले? स्थायी दुकानचे पैसे घेऊन गेले का नाही, अजून काही घेऊन नाही गेले. माझं नाव स्वप्नील कुराडे आहे. मी साधारणतः 15 ते 20 वर्षापासून या मार्केट लाईनमध्ये. तुम्हाला इथे पावसाळ्यामध्ये काय काय अडचणी? खूप जास्त त्रास, चिखलाचा खूप त्रास आहे. प्रशासनाची मला इतकं बोलायचं आहे की त्रास इतका होतो, इकडे चिखल भयंकर होतो आणि इकडे साधारणतः कस्टमर पण येते, त्यांना पण फार त्रास होतो. तर इकडे या चिखलावरती यांनी थोडंसं लक्ष द्यायला हवं प्रशासनाने.
तुमच्या पावसाळ्यावर तुमच्या मालावर काही फरक खूप पडतो? खूप जास्त फरक पडतो. आणि इथं असं बघण्यात आलं की मोकाट जनावर फार हो, खूप जास्त प्रमाण आहे. त्याच्यामुळं अजून त्रास देतो. हो, निर्माण तर भरपूर. इकडे मैदान आहे, तिकडे पण फार त्रास होतो. गाड्या लावायला जागा नसते इकडे. म्हणजे तुम्हाला स्थायी म्हणजे जागा देण्यासाठी असं माहीत पडलं की भांडवलदारांकडून हो, दुकानाकडे करणार आहे, पण तेच सुरू आहे. टॅक्सेशन भरणं सुरूच आहे. तरी पण काही बनवून देणार आहे असं ऐकलं होतं, तेच सुरू आहे. मी आता इथे जवळपास 40-45 वर्षापासून व्यवसाय करत आहो. माझं नाव नरेंद्र यादवराव साळवे आहे. नंदुभाऊ नावाने माझी कॉटर मार्केटला दुकान आहे आणि तिथे मी व्यवसाय करतो. तुम्हाला इथे काय काय अडचणी निर्माण होतात कॉटन मार्केटमध्ये पावसाळ्यामध्ये? नाही, आम्हाला सर्वात जास्त त्रास आहे गायाचा. गाय कशा बांधून मोकाट जनावरांचा त्रास आहे. कारण मोकाट जनावर येतात, मालाला भपका मारून देतात. आणि दुसरा त्रास म्हणजे महानगरपालिका आम्हाला व्यवस्थित साफसफाई करून देत आहे, त्याची अडचण नाही आम्हाला. आता पावसामुळे थोडंफार तर चिकट होणारच. पार्किंग वगैरेची व्यवस्था नाही रे, पार्किंग एकदम स्वच्छित आहे आणि पार्किंगचा काही त्रास नाही ना, कारण तिथं भरपूर जागा आहे असल्या कारणानं आम्हाला काही त्रास नाही त्याच्यावाला. जे मॉल्समध्ये जे आपले भाजी विक्रेते त्याच्यामुळे तुमच्या दुकानदाराच्या याच्यावर काही असर पडतो? नाही, आम्हाला काही फरक नाही पडत, कारण तो फरक पडतो चिल्लरवाल्यांना. कारण चिल्लरचे गिराईक तिकडे जातात ना, आमच्याकडे ठोकच गिराईक येतात. मॉलवाले सुद्धा आमच्याकडून माल घेऊन जातात, बाहेरगाववाले सुद्धा आमच्याकडून माल घेऊन जातात. म्हणजे आम्हाला माल विकण्यात काही टंचाई नाही. फक्त इथला मेन म्हणजे प्रॉब्लेम हे आहे की इथं पावसामुळे किचड होतो, पण महानगरपालिका व्यवस्था करते. महत्त्वाची गोष्ट जे गुरे जनावरे जे खुले आहेत त्याचा त्रास आहे आम्हाला, बाकी ग्राहकाच्या नाही. म्हणजे त्या महानगरपालिकेच्या व्यवस्थेच्या नाही. प्रत्येक वेळेस करते ते. दररोज गाडी पाठवतात, डोजर पाठवतात, कचरा गाडी पाठवतात. त्याची काही समस्या नाही आम्हाला. नाव सांगा सर तुमचं? सर, मी संजय तुकारामजी सावंत नाव आहे माझं. इथे किती वर्षापासून इथं कॉटन मार्केटला? मी बाय बर्थ म्हणजे आता मला 60 वर्ष झाली इथे. 60 वर्षापासून मी याच ठिकाणी राहतो, खंडोबा मंदिराच्या मागे. इथं असं बघण्यात आलं आहे की इथे पावसाळ्यामध्ये खूप दुर्दशा राहते, किचड राहते. अर्थातच. काय त्रास होतो? नाही, कसं आहे, हे जे मार्केट आहे गेल्या 100 वर्षाच्या अगोदरच्या काळापासून ते स्थायिक आहे. शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सर्वांना हे सोयीस्कर जाते. उपबाजार म्हणून याला घोषित केलेलं असल्यामुळे याला कोणी इथून हलवू शकत नाही. हे इतकंच जर सत्य आहे तर या ठिकाणी गव्हर्नमेंटने पैसाही घेतलेला आहे. नागपूर महानगरपालिकेने इथे यांना कमरे व्यवस्थित करून देण्याच्या, सगळ्या सोयी करून देण्याची, पण त्या सोयी अजून पण त्यांना मिळालेल्या नाही. सर्वांग दृष्टीने विचार केला तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मध्यभागी असल्यामुळे इथे एकदम सोयीचं जातं. कळमना मार्केट होलसेल मार्केट म्हणून तिकडे गेलेलं आहे, तर ते होलसेलवाले कुठेतरी माल घेऊन जो आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी जो विकतो त्यांच्यासाठी तो मार्केट ठीक आहे. पण ह्या शहराच्या मध्यभागी असल्यामुळे विविध क्षेत्रातून येणाऱ्या लोकांना हे सोयीचं आहे. इथे या सोयी यांनी करून दिल्या पाहिजे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथे पावसाच्या दिवसांमध्ये इतकी घाण असते की इथे येऊन जर भाजीपाला घेण्याचा विचार केला तर तो भाजीपाला पण घरी नेऊन खाऊ शकत नाही. अशा घाणीच्या वातावरणामध्ये सध्या या लोकांना भाजी विकावं लागते आणि सगळं करून घ्यावं लागतं. पाणी वगैरे दुकानाच्या आतमध्ये शिरलं तर माल खराब होण्याची पण शक्यता असते. अर्थातच. म्हणजे जर एखाद्या आता कमी जास्त असते जागा, त्या याच्यामध्ये जर पाणी त्या दुकानात गेलं आणि तिथे जर माल असेल तर कास्तकाराच्या मालाचं नुकसान होत आहे. आणि इथे आता नवीन जे कॉम्प्लेक्स वगैरेमध्ये भाजी विक्रेतेचे वगैरे सुरू झालं त्याच्यामुळे तुमच्या याच्यावर काय असर पडतो? नाही, वेगवेगळ्या कॉम्प्लेक्समध्ये माल विकण्याचा वगैरे तेवढा काही फरक पडत नाही. शेवटी जो जिथे येणार तिथे येणार. काहीच लोक आहेत जे त्या मॉलमध्ये जाऊन माल खरेदी करतील किंवा काय, पण मोठमोठे हॉटेल्सचे व्यापारी आहे किंवा आणखी जे आहे हे सगळे इथूनच माल घेऊन जातात ना, त्यांना त्यांच्या सोयीचं आहे. आम्ही 40 वर्षापासून हे व्यवसाय करून राहिली. तिसरी पिढी जे आहे आमचे दाई बाबाने केलं, आजोबाने, मम्मी पापाने केले आणि आम्ही करून राहिलो. आता आमचा मुलगा बी आला आहे, याच्यामध्ये शिकलेला आहे, ते बी आला आहे. तुम्हाला इथं कॉटन मार्केटमध्ये काय त्रास हे आहे का किचल लगीत होते, वास येते आणि आमची मागणी आहे कॉर्पोरेशनमध्ये आम्हाला सिमेंट रोड करून द्या आणि जे बांधकाम करून द्या. हे रूमाच्या इकडे 10,000 लोक डेली येते जाते, विकणारवाले आहे, कुछ असं आहे, गरीब गुरबा आहे. असं पाहण्यात आलं आहे तर सर्वात नागपूरचे सर्वात मोठं मार्केट कळमना मार्केट आहे, त्याच्यानंतर याच्यावाला नंबर लागतो. नाही, याच्या हे उपमार्केट घोषित आहे. हे उपमार्केट घोषित आहे, ते कळमना तो आहे. हे उपमार्केट घोषित आहे. नेता लोकांना म्हणत होते की आम्ही यांच्या रूम बांधकाम करून देईल, आता तक नाही झाला.
अच्छा, हे जे मोठे मोठे कॉम्प्लेक्समध्ये आता भाजी विक्रेते जे व्यवसाय चालू झाला त्याच्यावर तुमच्या धंद्यावर काय असर होतो? असर तो थोड़ा बहुत पड़ते, गरीब गुरबाले पड़ते, ये ठेले वाले फिरून सब्जी विकते ते बाजार वाले यांचे थोड़ा फरक पड़ते और आम्हाला भी पड़ते थोडासा. नागपूरच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.